अजून भरपूर बाकी आहे. अजून हे बाकी आहे ना, हे कंप्लीट करायचं आहे. मी लिहून देते, तसं तू काढ. ओके. मम्मा पेन्सिल दे. पेन्सिल देते मी तुला. पाणी नाही प्यायचं आता. मम्मा पाणी दे मला. पाणी आता प्यायचं नाही. अभ्यास करताना कसली तहान लागते. बोलायचा अभ्यास करतच नाही आपण. राशी, तिला डिस्टर्ब करू नकोस पाणी दाखवून. ओरडू नकोस. तुझं पाणी कुठे आहे? तुझी बॅग कुठे आहे? अगं ओरडायला कशाला लागलीस मग? सांग ना सरळ. इकडे राशी, दे तिला. हा, तू पिलास आता. खाली बस. काय काय बोललीस? इकडे बघ. अगं ओरडतेस कशाला? झालं. आण बस. खाली बस. अजिबात पुस्तकाच्या इथं अजिबात पाणी आणायचं नाही. हा झालाय मुलांचा अभ्यास. खरं मुलांपेक्षा जास्त ना पॅरेंट्सचाच अभ्यास होतोय. तर मला माझे स्कूलचे दिवस आठवायला लागलेत हे सगळं करताना. कर्व चालू आहे. मी दाखवते तुम्हाला काय तिचा घोळ झालाय ना, तर ते दाखवते. हे बुक आहे ना पॅटर्न्सचं. आता हे सुरुवातीचं तिनं सगळं केलंय. ठीक आहे, बऱ्यापैकी मी घरातूनच तिच्याकडून सगळं करून घेत होते. हे क्वेश्चन मार्क हे केलंच नव्हतं तिनं. स्कूलमध्ये करते, इथे हा स्कूल वर्क असतो तिथे करते, पण घरामध्ये होमवर्क जो असतो ना तर ती अजिबात करत नाही. टंगळामंगळ करते. हे पण मी सगळं करून दिलं तिला, पण इकडे तिने लिहिलेलं नाहीये. 18/9चं आहे हे, सप्टेंबरचं. ठीक आहे, स्कूलमध्ये करते, होमवर्क करत नाही बोलते. हे पण स्कूल वर्क डन नाही. इकडे आता टीचरनी क्वेश्चन मार्क दिलं. टीचर बोलत असतील कशी हिची मम्मा आहे, अभ्यासच घेत नाही. पण ही ना लिहायला बसत नाही. आता किती वेळ झाला हे लिहायला सांगते तर लिहित नाही. हा डिस्टर्ब करतो. हा भयानक डिस्टर्ब करतो. काय झालं? ड्रेस काढायचा नाही, खाली बस. तर हे सगळं आमचं असं चालू आहे. आता हा होमवर्क आज दिलाय, हे मे बी उद्या करतील. आणि तर हा होमवर्क ती आता करायला बसली आहे. पण काय होतंय ना, म्हणजे यांना इतकं खेळायचं असतं आणि इतकं एकमेकांसोबत दंगामस्ती करायची असते ना की काहीच काम करत नाहीत. मग कोणाला पाणी पाहिजे, कोणाला लाडू पाहिजे, कोणाला बिस्किट पाहिजे, कोणाला चॉकलेट पाहिजे, तर असं चालू असते. तर राशी पण स्कूलला जाते. राशीचा स्कूलचा ब्लॉग मी नक्की शेअर करेन. आज मॅडमच्या स्कूलमधून फोन आला होता की 1 वाजताच न्यायला या, कारण रडायला लागली. अचानकच रडायला लागली. ए बाबा येतात इकडे. राशी. तर कसा बसा आमचा अभ्यास चालू होता तोपर्यंत आम्हाला दिसलं की बाहेरून बाबा आल्यात आणि ते पण बाजार घेऊन आले होते. तर मला पण दे, जे तू नेतोयस ते मला पण दे. तर असं म्हणून तर पोह्याची पिशवी राशीला उचलतच नव्हती, पण तरी पण चाललेलं तिचं उचलून आत ठेवायचं. तर हा होता माझा छोटासा व्लॉग. जितकं मला जमतंय तर तितकं मी शूट करून तुमच्यासोबत छान छान माझ्या दिवसातल्या मेमरीज ज्या असतील ना तर त्या शेअर करण्याचा प्रयत्न करते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कॉमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय.